आता आपण आलो आहोत दौलताबाद या ठिकाणी देवगिरी किल्ल्यावरती आलेलो आहोत। आमच्यासोबत आमचे मित्र प्राध्यापक यादव सर आणि एकटेच जात आहेत। तानवडे सर कोणावर बोलत नाहीत। काय तुमचं काय मत काय? चला लाईन में चला। नाही ना ओळी नाही थांबू द्या। काय प्रत्येक सहलीबद्दल काय प्रत्येक आपली सुंदर छान अशा वातावरणामध्ये पॉईंट सगळे चांगले एकदम चांगले आहेत। जसं की पहिला मकबरा पर्यटनासाठी सर्व साडीची सहल घेऊन आलेलो आहोत। प्राध्यापक कमले सर, प्राध्यापक कमले सर, प्राध्यापक यादव, प्राध्यापक दवणे, प्राध्यापक सागर आणि प्राध्यापक भावी चव्हाण सर हे सुद्धा आपल्याबरोबर आहे। बघा चव्हाण सरांनी काय घेतलं? चव्हाण सरांनी भरपूर खरेदी केलेली आहे। चव्हाण सरांनी खरेदी केलेली आहे। 1000 ते 1500 रुपयाची खरेदी केलेली आहे। त्यानंतर आपले पवार सर विचारवंत आपल्याला बरेच त्याला सांगतात, मी चांगलं मार्गदर्शन आपल्या शाळेचे क्लर्क बोला की आपल्या विद्यार्थी कुठून सुरू घेत ना पुढं लांब दिवस काढले। ए मुलांना लक्ष दे इकडे। आपण सध्या दौलताबादच्या किल्ल्यावरती आहोत। चला लवकर चला रे। हा विद्यार्थी लक्ष द्या। हा विद्यार्थ्यांनो, आजच्या विज्ञान युगामध्ये खूप प्रगती झालेली आहे आणि या प्रगती युगामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू निर्माण केल्या जातात। पण तुमच्या समोर हा जो उभा आहे, तुम्ही दिल्लीला कुतुब मिनार बघितला असेल किंवा हैदराबादला चार मिनार आहे बघा, तर हा चांद मिनार आहे। 1435 साली याची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि याची उंची जी आहे ही 210 फूट आहे। म्हणजे आजच्या कालखंडामध्ये काय कोणत्याही वस्तू निर्माण केल्या जातात, पण 1435 साली उभा केलेला जो चांद मिनार आहे, अशा प्रकारची वस्तू आजच्या कालखंडामध्ये निर्माण करता येत नाही। ही एक आपल्या भारत देशामधील एक ऐतिहासिक वास्तू आहे। ठीक आहे। आमचे सहकारी कदम सर, यादव सर, प्राध्यापक तोरडमल सर, सगळे सहकार्यांच्या बघा किल्ला तुम्हाला समोरून दृश्य दाखवतो। बघा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आम्ही आलेलो आहोत। थोडंच हा मग येतं पाणी। आम्ही या ठिकाणी एक चूक केली, पाण्याची बॉटल आणली नाही म्हणलं की महागारी येईल, पण किल्ला चढवल्यावर पाण्याचं महत्व लक्षात आलेलं आहे। तुम्ही जर कधी या किल्ल्यावर जर पाण्याची बॉटल कोणती घेऊन यावी महत्वाची। बघा इथं किल्ल्याच्या डागडुजीसाठी कारागीर दगड घडवण्याचं काम करत आहे आणि अत्यंत सुरेख अशा पद्धतीने यांचं दगड घडवण्याचं काम चालू आहे। अजूनही या पडझड झालेली आहे, त्या पडझडीमध्ये सुधारणा करण्याचा हेतू चला 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 मागं थांब समजा मागं थांब चला। आता आम्ही मेंढी तोप पाहण्यासाठी चाललेलो। मेंढा तोप मेंढा कौन है वो? चलो उधर नीचे।
एका साईडला थांबा. टोपीची माहिती सांगायचं तुम्हाला आधी. मला इकडचं हे बाईट कोण देते का का कोण देते बाईट? एक मी सांगणार आता सांगतो. इथं सांगतो मी टोपीचे. हा हे एक साईडला असो, एक साईडला. एक लक्ष द्या बर. खंदक शूटिंग करतो ना. ए थांबायचं इकडे यायचं. हो कदम सर त्यांना थांबव. हे सांगायचं खंदकची माहिती. बॉटल टाकून ए सगळे थांबायचं. पुढे जाऊ नको ने. इथं थांबायचं. इथनं जायचं मागं. एवढी माहिती सांगायची. ए इथंच थांबा. आपली मुलं थांबा. एवढं सांगायचं मागं जायचं. वर नाही काय. हा विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्हाला सवन सारखं दिसतंय बघा. पूर्वीच्या काळामध्ये माळवाद्याची घरं असायची आणि त्या माळवाद्याच्या घराला आतमध्ये प्रकाश येण्यासाठी असे सवण ठेवले जायचे. तर एक किल्ल्याला ठेवलेले सवण वगैरे काय नाही लक्षात घ्या. शत्रूने ज्यावेळेस किल्ल्यावर आक्रमण केलं, शत्रूने घुसखोरी किल्ल्यात केली, ह्या बरोबर बुहेराच्या वरती साईडला एक मोठं चुलवण आहे बघा. आणि ते चुलवण पेटवलं जायचं आणि त्या कढईमध्ये गरम तेल टाकलं जायचं आणि त्याला जाळ लावला जायचा आणि ते तेल जे आहे ते उकळवलं जायचं. आणि बरोबर इथं सैनिक येऊन गोळका झाला की वरनं सगळं तेल खाली ओतलं जायचं त्या शत्रूच्या सैनिकाच्या अंगावरती. म्हणजे एकाच कढईमध्ये जवळजवळ 200-250 सैनिक एकाच जागेवरती गाड व्हायचे. त्यासाठी हा किल्ल्याला मुद्दा म्हणून हा बोगदा बनवून आलेला आहे. वर काय नाही, फुकट चालत तुमचं एनर्जी. दौलताबाद किल्ल्यावरील हे खंदक आहे. हे म्हणजे काय, किल्ल्याला पाणी लागावं म्हणून खांदलेलं खड्डा नाही, तर शत्रूपासून किल्ल्याचा बचाव व्हावा यासाठी या खंदकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. सध्या हा जो लोखंडाचा ब्रिज दिसतोय, पूर्वी या ठिकाणी लाकडी ब्रिज असायचा आणि शत्रू सैन्य आल्यानंतर तो लाकडी ब्रिज मोठमोठ्या प्राण्यांच्या बैलांच्या सहाय्याने बाजूला हटवला जायचा, जेणेकरून शत्रू सैनिकाला खंदकामधून यावं लागो. आणि ते खंदकामध्ये विषारी जलचर सोडलेले असायचे, जेट असल्यामुळं बऱ्याच सैनिकांचा मृत्यू व्हायचा. त्याचबरोबर पाण्यावरती तरंगणारं रसायन पाण्यावर टाकून त्याला आग लावली जायची आणि शत्रू सैन्य आल्याबरोबर ती पेटवून दिली जायची. याच्यामध्ये आलेले जे काही सैनिक असायचं त्यातलं जवळजवळ 50% सैनिक याच्या घातपातामध्ये त्यांचा मृत्यू व्हायचा आणि त्यामुळं राहिलेल्या सैनिकावर लढणं सोपं व्हायचं. त्यासाठी बऱ्याच किल्ल्यावरती अशा खंदकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. दौलताबाद या ठिकाणी हा देवगिरीचा किल्ला आहे, या ठिकाणी सुद्धा हा खंदक निर्माण करण्यात आलेला आहे. चला
पटलं सर्वांची आपल्याला चला एक जेवणा ठिकाणी आम्ही त्याचं पोटच भरलं कोठरा कुत्र्याचं कळलं गार्डन वार्डन मध्ये खायला आणा बघ हे पाटील एक बाईट देते का किल्ल्याबद्दल माहिती सांगायची 30 सेकंदात 40 सेकंदात तुला काय वाटलं किल्ला बघितल्यावर हा कुणाला हा सांगते का रामदेव राय हा त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे ज्युनियर कॉलेज इयत्ता 9वी विद्यार्थिनी शाळेचं नाव आता सृष्टी पाटील आपलं या किल्ला तिने पूर्ण पाहिलेला आहे देवगिरीचा आता आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहे आज दुनियामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये किती तर पुढे गेलं पण पूर्वीच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान नावाची अशी कोणतीही गोष्ट नव्हती पण त्यावेळीस राजा रामदेव रॉय यांनी आपल्या बुद्धीचा उपयोग करून हा महाकाय किल्ला उभारला. ह्या किल्ल्यामध्ये चांद मिनार अशी नावाची एक मोठी महाकाय सुद्धा तयार केलेली 210 फूट 210 फूट उंच 210 फूट उंचीची ही इमारत वरती तुम्ही काय काय बघितलं किल्ल्यावर वरती अशी प्रत्येक ठिकाणी एखादा सैनिक उभा राहण्यासाठी चौकी तयार केलेली आहे. त्या सैनिकाला ठेवण्यासाठी एक असा म्हणलंच तर एक दगडाची जागेमध्ये का नाही त्याला सामान वगैरे ठेवण्यासाठी पावसापासून त्याचं रक्षण होण्यासाठी पण केलेली जागा आहे आणि मस्त आहे किल्ला. तो बघितलं वर तो पण खूप महाग आहे. आणि कोणती तोप आहे मेंढा तोप त्याचं वैशिष्ट्य काय आहे जगातील 2 नंबर मध्ये तोप येते ही चलो गाडी नंबर 1 मॅच चालू झाली काय नाही थांबा येऊ दे मला काय नाही इथून माघारी फिरायचं. हत्तींना स्नान घालण्यासाठी देवगिरी किल्ल्यावरती हा बांधण्यात आलेला हत्ती तलाव आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये मोठमोठे हत्ती राजांच्या अंबारीला जे हत्ती असायचे त्या हत्तींना स्नान घालण्यासाठी हे तलाव बांधण्यात आले. आणि समोर आपल्याला जे मंदिर दिसतंय भारत माता मंदिर ते मुले आले का नाही भारत माता देवी हा कदम सर आपल्या पुढे गेलेले असते काय